नमस्कार मित्रांनो. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर आज पहिल्यांदा निसर्गात काही क्षण शांत बसलो आणि बसल्यानंतर मला जाणवलं की आपण रोज ज्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष करतो ना, तेच खरं जगण्याचं सौंदर्य आहे. या झाडाची सळसळ, पक्ष्यांचा आवाज आणि चेहऱ्यावर येणारा मंद गार वारा आणि या मंद गार वाऱ्यात घेतलेला एक मनसोक्त श्वास. काही दिवसांपूर्वी याच गोष्टींसाठी मन आतून तडफडत होतं मित्रांनो, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. पण आज समजलं की आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते निरोगी आणि आपल्या माणसांनी भरलेलं असणं जास्त महत्त्वाचं आहे. संकटाने मला घाबरून सोडलं होतं, पण त्या संकटाने मला जगण्याची नवी दृष्टी दिली. आता प्रत्येक दिवस हा धावपळीत नाही घालवणार, तर कृतज्ञतेने जगणार आहे. कारण मृत्यू किती जवळ येऊन गेला होता हे कदाचित फक्त मला आणि देवालाच माहिती. आणि म्हणूनच आजचा प्रत्येक श्वास हा माझ्यासाठी अनमोल आहे. आता बायकोनी असं डाएट दिलेलं आहे, स्प्राऊट वगैरे खा, व्यवस्थित तेलकट खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका, या गोष्टी फॉलो करून, डाएट फॉलो करून इथून पुढचा दिवस चालला.